फ्रेंड्स, नवीन ब्लॉग मध्ये प्रत्येक वेळेस स्वागत आहे तुमचं. तर आपण आलोय कन्हेरी मठला. तर इथून एक अजून सिद्धगिरी म्युझियम आहे, तर तिथला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. बाहेरचं तर आपण बघितलंच, गार्डनचा एरिया लाईव्ह सेशन मध्ये. आता हा मी तुम्हाला ब्लॉग थ्रू दाखवते, तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. फ्रेंड्स, ही डायरेक्ट एंट्रीलाच गेल्यानंतर इकडे हे ऋषी मुनीचा एक भाग आपल्याला दिसेल. हा बघा, साप वगैरे. हा आणि हा, हे बघा त्यांनी कसं काम केलं तुम्ही बघू शकता. तर इकडे पण काहीतरी आहे, पतंजलीचं सामान वगैरे जे पूर्वक. हे बघा इकडे हे सगळे ऋषी मुनींचे फोटो लावलेत, वेदव्यास वगैरे. तर हे बघा, प्रत्येक सेक्शन म्हणजे थोडा थोडा त्यांनी पॉइंट काढलेला आहे आणि प्रत्येक पॉइंटला असं काहीतरी हिस्टॉरिकल प्लेस त्यांनी दिलेला आहे प्रत्येक ह्याच्यात. आणि मध्ये सीसीटीव्ही पण तुम्हाला दिसेल. तर बघा सीसीटीव्ही, इथे पण एक ऋषी मुनी त्यांना दाखवलंय. आणि लाइटिंग वगैरे खूप छान केलंय, असं वाटतं की आपण खरंच जमिनीच्या आत आलेलो आहे. म्हणजे उजेडसाठी फट दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि ऑक्सिजन वगैरे भेटेल तुम्हाला. तर हे बघा, हे पूर्ण दगडच आहे, असं मातीसारखं दिसतंय. इथं हाईट खूप कमी ठेवते. हा, हे बघा यांचं म्हणजे आरामात डोकं पोचलं, माझं नाही पोचणार. खाली पायरी पण आहे. हे बघा नारद मुनी तिकडे. इथून हा दरवाजा एक. चला, हे बघ पर्वत वगैरे असं दाखवलंय सगळं. आणि बहुतेक इथं पाणी राहत असेल बर का, कारण की यांनी सांगितलंय पाण्यात हात घालू नका म्हणून वरती दिलेलं आहे. हे बघा इकडे बनवलंय, खूप नंतर बनवलंय. तर हे बघा, हे रामाचं दाखवलंय, ऋषींचं दाखवलंय. आणि ते एक तिकडे म्हणजे चिरकारिक नाव त्यांनी दिलेलं आहे. गौतम मुनिपुत्र सुपुत्र होते. आणि हे बघा, इथूनच इथं पाणीचं झरणा वाहत असेल. कुठे? हो बाबा, हे बघा तिकडे समोर तुम्हाला वटवाघूळ दिसले का, त्या कोपऱ्याला, ह्या पॉइंटला बघा. रात्री अंधारात भारी काम होत असेल इथं. उलटीला टाकलेत ना? हायत म्हणजे ते लेडीज आहे ना, डोक्यावर असं तगरी धरून त्याच्या पाठीमागे. चला जाऊ दे, आपल्याला उशीर होईल त्यांना त्यांच्या शोधामध्ये. तर पण काहीतरी असं उचललंय त्यांनी. हे बघा, पूर्वीची शाळा अशी भरायची. विष्णू शर्मा, एक राजा राजवाड्यांचं एक दाखवलंय. इकडे ही बाहेरची फट दाखवली, ज्याला निघायचं तो निघू शकतो बहुतेक. हे बघा, मी तुम्हाला जेवढं असेल तेवढं दाखवायचा प्रयत्न करते, कारण की मला ही आयडिया नाही कोण काय आहेत. आणि आपण असं जर सगळं वाचायला गेलं तर आपल्याला 2-3 तास जातील, आणि एवढा वेळ नाहीये. पण काहीतरी लावायचं असेल त्यांना, अजून लावायचं असेल किंवा मे बी लावलं असेल तर काही असेल, काढलं पण होऊ शकतं. तर हा बघा, हा एक दृश्य दाखवलाय, त्यांना हात लावून आहे. तर हा भाग पुढे आल्यावर असं दिसतो, म्हणजे राजवाडा वगैरे राहत नाही का, त्यातलाच एक भाग आहे. हे बघा, म्हणजे असं वाटतं ना की आपण लाईव्ह बघतोय ते डायरेक्ट. साडीचा पदर फाडणं वगैरे ते दाखवलं इकडे. इथून आता आपण पुढे जातोय फ्रेंड्स. जागा पण खाली वरती आहे, आणि माझ्या हातात मोबाईल बघत बघत जाईल मी खाली एखाद्या दिवशी. सांभाळून खाली वरती जागा आहे. हे बघा, इथं सिंह दाखवलाय. एक नृत्य कलाचा भाग एक दाखवलाय. योगासन पण दाखवले ना मध्ये मध्ये. हे बघा, योगा वगैरे. वाव, हे पण छान बनवलं. असं वाटतं ना की त्या काळात असंच होतं दृश्य, सेम टू सेम. कलर वगैरे, झाडं, फांद्या. हे संगीत
संगीतची प्रॅक्टिस चालू आहे असं वाटतंय. हा तिकडे बघून असं त्यांच्या हाताच्या संगीतची प्रॅक्टिस आणि गुरु त्यांना शिकवताय, ताल वगैरे शिकवतात. बरोबर. उतारचा भाग आहे फ्रेंड्स इथे. हे बघा, सांभाळून उतरा. हो. पायऱ्या बनवल्यात मध्ये, म्हणजे हे जमिनीत भरपूर खोलवर काम केलं असेल बरं का. पुढे गर्दी आहे, म्हणजे इथं स्टॉप घ्यावा लागलाय आपल्याला. पुढे खूप गर्दी बहुतेक. बाहेरचा रस्ता आहे. बाहेरचा रस्ता आहे. इकडे आता गर्दी, स्टॉप लागले वाटत. इथे एकलव्य आहे. हे बघा, इथं एकलव्य आहेत. छान आहे दृश्य. एकलव्य आणि द्रोणाचार्यांना, द्रोणाचार्य असतात. हे आपले राम लक्ष्मण. हे शबरी ज्यांची वाट बघत होते, भोर वगैरे, ते पण एक भाग दाखवलाय. आता गर्दी खूप आहे. थांबा ना. मूर्तींना त्यांनी ना असे थोडे थोडे योगासन दाखवले तिथं प्रत्येक पॉइंटला. हे घे, इकडे हे आपले बाळकृष्ण आणि यशोदा असते. चलो, त्यांच्यातला पण एक भाग दाखवलाय. इकडे परत हा योगाचा एक भाग दाखवलाय. हा भाग पण छान आहे. ऋषी मुनी आणि खाली बेडक वगैरे सगळं दाखवलंय. चाणक्य असत ना, हे बघा, हे चाणक्याचं दाखवलंय. इकडे ही वाडी, ती झोपडी वगैरे छान आहे, मस्त आहे. अंधार संध्याकाळ झाल्यावर खूप अंधार पडत असेल इथे. म्हणून तेव्हा नाही येणार. आणि हा एक काय भाग आहे, हे बघा, लहान शिशूला त्या काळात असं चेक केलं जात असेल. साप आहे का तो, काय काय माहिती नाही, काहीतरी झालं. आता टेलिस्कोप येतात ना डॉक्टरांकडे, तेव्हा हे कश्यप महाराज असतात, त्यांनी इकडे परत येऊ का, इकडे येऊ का, असं वाटतं मातीच आहे, म्हणजे मातीचाच भाग आहे तो. स्टॉप घेऊन घे इथं. काय जनक. अरे बापरे, पूर्वीच्या काळी पण जे डॉक्टर होते ना, हे बघा राव, हे कसं आहे. हे कसं आहे बघा, म्हणजे काहीतरी डेड बॉडीतले पार्ट वगैरे कसे आहेत, काय, तिथं खाली पण तो भाग दाखवलाय. आणि त्या टायमाचे डॉक्टर कसे असायचे, या टायमाचे डॉक्टर कसे आहेत असं दाखवलंय बघा त्यांनी. आणि हे डोक्याचं ऑपरेशनचं दाखवलंय. चला, चला चला, एक एक गोष्टी आपण जर एक्सप्लेन करणार ना तर आपल्याला वेळ लागेल. हे बघा, त्या टायमाचं पूर्वीचं जेवण लागलं. छान आहे. हे बघा, इथं बसून, बापरे, आमच्यासाठी बसले का थकून बसले? नाही, तुमचीच वाट बघतो. खरंच खरंच बघा, हे थकलेत म्हणून बसलेत आणि आमच्यासाठी वाट बघ. चलो मग. लहान मुलगा हे मागच्या मागे राहून गायब. चलो, इकडे अजून काम होईल बहुतेक का? इकडे काम, इथं काम चालू आहे.
असे योगा जर आपल्याला आले ना, असे योगा जर आपल्याला सगळ्यांना आले ना, आपण असे असणार सगळे सळपातळ. दरवाजा बंद करू का? हा थोडी जाऊन घ्या. तिथंच राहणार तुम्ही. निघालो आपण बाहेर. फायनली चला, इथे एक कंकाल आहे. इकडे पण काहीतरी ऑपरेशनचं चाललंय वाटतं डोक्याचं. जीवक जगत. तुम्ही काय करताय? शो पाडत लहानपणी ना इथून शेव काढायचं. काय पण आम्हाला आहे ना कळायचं नाही. आम्ही कसं समजायचं, हे जे असतात ना वेली, आमच्या गावात पण होते, गावाबाहेर एक झाड होतं, ते त्याच्या अशा वेला यायचं ना, आम्ही समजायचं त्याची शेव बनते. जे आपण भाजीत शेव खातो ना, ते समजायचं. तेच कढईमध्ये तेलामध्ये टाकलं होतं शेवट आम्ही तेच समजायचं की शेव बनते. हे बनते ना खरंच घेऊ का, कापून घेऊ का संध्याकाळी तुम्हाला देते तळून चपातीसोबत. अगं तिथे
आता मी इथे व्लॉग एंड करते फ्रेंड्स, कारण की आपला व्लॉग खूप मोठे मोठे होत आहे. दिवसभरात फिरणं जेवढं पण होतंय ना, पण 3-3, 4-4 तास एक एक जागेवर थांबतो, तर ते वाढतच जातो ब्लॉग. आणि तो एडिटला पण प्रॉब्लेम येतो, समोरची जनता पण बघत नाही, सबस्क्राईब वगैरे थोडं बोरिंग वाटायला लागून जातं. म्हणून त्याला आपण आता इथंच थांबू. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. चलो.